एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वांगी बटाटे असं आपण मिक्स भाजी बनवतो आहे आणि वांगी बटाटेमध्ये मी कोलमी टाकणार आहे। आता मी वांगी आणि बटाटे कापून घेतले, पाण्यामध्ये ठेवले, चांगले धुवून घेतले स्वच्छ आणि पाण्यात घालून ठेवले आहे। आता त्याच्यासाठी आपण मसाला घेतला आहे, कांदा घेतला आहे, धनाभुक्की घेतली आहे, धना पावडर आणि गरम मसाला आहे थोडासा चिमूटभर, जास्त नाही आहे, आणि 1 चमचा भरून लाल तिखट घेतलं आहे पावडर। याच्यात अद्रक लसूणची पेस्ट आहे, कोलमी आहे, 2 टमाटर छोटे कापून घेतले आहेत, कढीपत्ता आणि 2 मिरची घेतली आहेत हिरवीवाली। आता आपण बनवायला चालू करूया। थोडी अर्धा चमचा भरून जिरं घालूया, थोडंसं हिंग घालूया, कांदा घालते, दोन मिरच्या चिरून घेतल्या आहेत मी, थोडासा कढीपत्ता घालते, टमाटर घालूया, टमाटर जरा जास्त घातले आणि थोडेसे अद्रक लसूणची पेस्ट आहे, हे पण जास्त आहे, थोडी कमी करते, मिक्स करून घेऊया। मीठ घालूया, टमाटर आपले लवकर शिजतील म्हणून। कोलमी घेतलेली, हिला धुवून साफ करून ठेवली होती मी। माझ्याकडे 2-3 वांगे होती, बटाटे होती आणि कोलमीवाली आली तर म्हणलं थोडीशी कोलमी घेते, आज ही भाजी बनवून दाखवते तुम्हाला। कोळी लोक खूप खातात अशी मिक्स भाजी, मला मी पण बनवून टाकते आज। हळद घालूया, गरम मसाला, धना पावडर आणि लाल तिखट टाकते, थोडंसं पाणी घालूया, कोलमी घालते आता, याच्यासोबतच वांगी बटाटे पण घालून देऊया, मसाल्यामध्ये चांगलं शिजून जाते। रसावाला पण बनवू शकता, सुक्का पण बनवू शकता। माझ्याकडे कोलमी कमी आहे, कांदा बटाटा जास्त आहे, वांगा बटाटा, कांदा वांगी बटाटे, मीठ घालूया आपण, टमाटरमध्ये मीठ घातले, आता आपण चवीप्रमाणेच टाकूया, लागतात। थोडंसं पाण्याचे छाटे टाकूया, तर बारीक गॅसवर चांगलं वाफ लागू देऊया। भाजी बघा आपली छान झाली आहे, बटाटे पण शिजले, कोलमी पण मस्त शिजून गेली। कोथिंबीर टाकूया आपण वरून,
मिक्स करून देऊ. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक शेअर सबस्क्राईबर करा. कमेंट तर बंदच झालेत, कमेंट बिलकुल करत नाही. कमेंट करा ना, चांगले मेंगले जसे असतील तसे करू शकता. आवडलं तर सांगा, नाही आवडलं ते पण सांगा, पण तर सांगा तर आम्हाला कमेंटमध्ये माहिती पडेल. नाही मग तुम्ही लोक कमेंट नाही करत तर चांगलं बनलं तर चांगलं सांगा, बरोबर नाही बनलं तर तसं पण सांगू शकता, मला काय वाईट वाटणार नाही. थँक्यू.